तर जय श्रीराम मित्रांनो, तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. माझं नाव जयदीप पाटील आणि आज आपण करणार आहे आपलं जे 2015चं मशीन आहे त्याचे जे ते आपण कॅबिनचे जे फाउंडेशन आहेत खालचे लबरं ते बदलवणार आहे. तर तुम्हाला दाखवतो, तुम्ही इथं पाहू शकता, तुम्ही खोलायचं चालू आहे आता आपल्याला. पाहू शकता तुम्ही इथं खोलायचं चालू आहे. तर मित्रांनो, आपण आता नट खोलून घेऊ इथले हे प्लॅस्टिकचे याचेवाले इथले सर्व. त्याच्यानंतर आपण हे सर्व इथं पाना लावायला जागा नाही, त्याच्यामुळे आपण हे खोलतोय आता. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बाद राहा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपली ID जयदीप पाटील 744. पाहू शकता तुम्ही आपलं 2015चं मॉडेल आहे. तुम्हाला इथे जर दिसत असेल तर पाहू शकता. जानेवारीचे बेकार काय मोड आहे, खतरनाक. सर्व आत वगैरे सर्व खराब होऊन गेले. सर्व ऑइल बिघडत होती. नळी बी बदलवली आपण JCBची जेन्युअन टाकली आता. पाहू शकता तुम्ही बेकार काय मोड डायरेक्ट ऑइल सर्व इकडे डायरेक्ट खतरनाक. तर आता आपलं जे ना तिसरं फाउंडेशन खोलायचं चालू आहे. तिसरं पाहू शकता तुम्ही इथं वरून आता मोकळी जागा इथं आणि इथं खालून जे आपण आता हे खोलून घेतलेलं आहे प्लास्टिकचं. तुम्ही इथं पाहू शकता हे पडलेलं आहे प्लास्टिकचं. त्याच्यामुळे कसं आहे लवकर खोललं जाईल ते लवकर. तर बघा आपलं जे ते तिकडच्या साईडचं जे खोललं गेलेलं आहे तिकडच्या साईडचं डिझेलच्या टाकीकडचं आता ऑइलच्या टाकीकडचं खोलतो आहे आपण. तिघी जे नट खोलले गेले आता शेवटचा नट बाकी आहे. काय होतं बघू आता पुढे बसता का नाही काय लवकर बसून द्याल काय. आणि इथं पाईप पाहू शकता इथं नक्कर काय उलंगणी खेळत जेव्हा लागले इथपर्यंत डायरेक्ट बेकार आहे. डायरेक्ट खतरनाक स्कॅम आहे डायरेक्ट. बॅटरी बी चमकावं लागते इथं. तर पाहू शकता तुम्ही दम लगा के हाइशाओ नट खुलेगा फटाफट. दम लगा के ऐसा नट खुलेगा कैसा. आमचं मशीन भलं राहणार. मग नुसतं असं प्रयत्न असं उचकायचंच नाही, टाकायचं नाही काही. तर मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता आपले याचे आपण हे कॅबिन फाउंडेशन आणलेले पाहू शकता तुम्ही इथं. आणि हे जुने आहेत आपले. आता बसू आपण हे आता काय तिने आणले का हो? एक गरमा पडे. तर मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता आपण वायफाय कनेक्ट करत होतो पण ते आता काही होत नाही आहे व्यवस्थित कनेक्ट. ते समर्थ होऊ शकते इथं एकदम बिझी माणूस आहे डायरेक्ट खतरनाक. काम करतोय व्हिडिओ काढतोय असं दाखवतो. थोडासा बोर्ड बाजूला कर. ही लागणार हो. बटी घे मग मोठा पाईप मोठे गेले पटकन. ते फक्त फुलत नाही ते ना मिक्स पण होता नाही टाकपट करी. तर मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता आपले जे ते एक साईडचं फायनल झालेले तिकडचं बी झालेलं फायनल. आता इकडचं बाकी आहे शेवट. इथं पाहू शकता रात्री बसत होतो आम्ही पण काही जमलं नाही. आता रात्री अंधारून गेलो होतो सर्व, त्याच्यामुळे आता बसवतोय. पाहू शकता तुम्ही इथं सर्व बसवले गेले लांब पाईपने. आपण इथं पाईप टाकला होता आणि त्याच्यानंतर सर्व इथं केलं काम केलं आपण. आता एकदम खतरनाक काम आहे आपल्याला आता झालेलं. नका हो नका ठेवा. आता बघू आपण आता हे दाते बिते बदलू पुढचे किंवा ते स्विंग सिलेंडर खोलू पुढच्या. आता बघू आता काय होतं. तर
गोटे बाजू का तू बोर्ड बाजूला कर. ही लाग ना हो द्या का भटी घे मग मोठा पाईप मोठे घेणे पटकन. ते फक्त फुलत नाही ते ना रिलीज कोण होता होता नाही टाक पटकरी. तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता आपले जे ते एक साईडचं फायनल झालेलं आहे, तिकडचं बी झालेलं फायनल. आता इकडचं बाकी आहे. शेवट इथं पाहू शकता. रात्री बसत होतो आम्ही पण काही जमलं नाही. आता रात्री अंधारून गेलो होतो सर्व, त्याच्यामुळे आता बसवतोय. पाहू शकता तुम्ही इथं सर्व बसवले गेले. लांब पाईपने आपण इथं पाईप टाकला होता आणि त्याच्यानंतर सर्व इथं केलं काम केलं आपण. आता एकदम खतरनाक काम आहे आपल्याला आता झालेलं. नका हो नका ठेवा. आता बघू आपण. आता हे दाते बिते बदलू पुढचे, किंवा ते स्विंग सिलेंडर खोलू पुढच्या. आता बघू आता काय होतं. तर मित्रांनो आता आपण दाते वगैरे बसवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पहिले पाहू शकता इथं कॅबिन फाउंडेशन जे ते बसवले होते. आणि आता जे येतं आपण दाते बसवतोय. गॅस कटरने पहिले ते नट वगैरे कापून घेऊ. पाहू शकता तुम्ही तर घाण काढायचं चालू आहे. आता गॅस कटरनी जे ना आपण ते आता नट कापू, बघू काय होतं. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा, काय अडचण येते. आणि आपलं तिकडचं जे मशीन आहे 2011चं ते उभं आहे तिकडे, त्याचे बी जे ते स्विंग सिलेंडरमधून आहे ना ऑइल गळत होतं. त्याचे बी आज का म्हणजे आज होईल किंवा उद्या होईल ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. तर त्याचे बी काम करायचे आपल्याला, तो बी मी व्हिडिओ टाकून देईल. तर बेकार कमी मोठा अरे बेकार कुत्रा काय वाटतंय काय माहिती. मग हाय तर आता जे ते आपण हे नटं खोलून पाहतो. गॅस कटरने कापायचं काम नाही होणार. मग तुम्ही पाहू शकता गॅस कटर पडलेलं आहे आपल्याला. हे खोलून पाहू, जर खुलले तर बरं आहे, नाही तर ग्राइंडरने मी कापता आलं त्याच्या लागायचे चान्सेस जास्त राहतात. पातचं टाकलं वगैरे त्याचे आहे थोडंफार, पण त्याचे नुकसान फुल लावायची. तर खुललेलं आहे आपल्याला, काही कापायची गरज नाही पडणार असं वाटतंय मला. नको ये यांना समजेला, पण हा तो खुलतोय आता. तर मित्रांनो आम्हाला असं वाटत होतं की नट जे ते खुलणार नाही, पण तो एक खुललेला आहे आणि हा पण जो व्यवस्थित खुलतोय. आता ये बघू खुलतं का नाही. मग गॅस कटर आहे आपल्याकडे, कापून घेऊ डायरेक्ट नट. बेकार काय नाही डायरेक्ट. तर आता जे आपले नट जे आहेत ना हे खुलत नाही आहे ह्याच्याने. तर आता आपण गॅस कटरने कापू. तर चला पुढे पूर्ण बघत ना. तर मित्रांनो तुम्ही तर पाहू शकता आपले जे ते दोघी दाते म्हणजे तिघी दाते जे होते ते काढले गेलेले आहेत. गॅस कट तो एक याच्याने निघाला, तो खोलून निघाला. हे दोघे आपण गॅस कटरने कापलेले आहेत. हा चांगला निघाला. हा तुम्ही पाहू शकता इथं तो कापला गेला गॅस कटरने. मला एवढा अंदाज आला नाही, त्याच्यामुळे शिकतोय मी पण. आता बघू आता पुढचे बी कापायचे आहेत. आता काय होतं तर बघू, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. आता करू आपण पुढचे बी कापायला सुरुवात. अरे तर आता पुढे घेऊन गेलेला बघ लंगडी. खरा मला गमत दे साडे.
मी काय नाही एकदम आत इथलं भारी जमीन ते पहिले तट आहे त्याला ये फक्त बस बाजूला काय नाही हो एकदा आपल्याला काही टेन्शन राहत नाही ना चालेल तर आपलं वेल्डिंग मारून पंप खोलून ठेवलेले आहेत आपण पाहू शकता तुम्ही पंप खोलून ठेवलेले आहेत स्विंगचे आता याचं काम चालू आहे याचं काम झालं होतं त्याचं काम करू आपण या